नमस्कार. दासबोध निरूपण मालिकेतील हा 19वा भाग. मागच्या भागात आपण नामस्मरणाचं महत्त्व पाहिलं, नववेदा भक्तीतलं. पुढची भक्ती आहे चौथी, पादसेवन भक्ती. त्यासंबंधी समर्थांनी दासबोधात काय म्हणले ते आपण पाहू. दशक चौथा, समास चौथा. सद्गुरु कृपेविण काही भवतरणोपाय नाही. पादसेवन तेची जाणावे, काया वाचा मनोभावे. सद्गुरूचे पाय सेवावे, सद्गती कारणे. सद्वस्तू दाखवी सद्गुरू, सकळ सारासार विचारू. परब्रह्माचा निर्धारू अंतरी बाणे. वेद वेद गर्भ सिद्धांत, सिद्ध भाव गर्भ सिद्धांत. अनुभव अनुर्वाच्य दादांत सत्यवस्तू. बहुधा अनुभवाची अंगे. सकळ कळती संत संगे. चौथे भक्तीचे प्रसंगे, गौप्यते प्रगटे. चौथा भक्तिमार्ग म्हणजे पादसेवन भक्ती होय. पादसेवन या सरळ अर्थ सद्गुरूच्या चरणांची सेवा असा आहे. अर्थात या भक्तिमार्गात केवळ गुरुची शारीरिक सेवा असा मर्यादित अर्थ नाही. व्यापकपणे या भक्तीचा विचार केला पाहिजे. समर्थ सांगतात की साधकाने काया वाचा मने करून, म्हणजे गुरुच्या सेवेसाठी शरीर कष्ट करून, त्याचप्रमाणे मुखाने गुरुचे व भगवंताचे नामस्मरण करून, आणि त्याहून महत्त्वाचे म्हणजे गुरुने दिलेले ज्ञान मनाने ग्रहण करून अशी ही चरणसेवा असली पाहिजे. सद्गुरूच्या चरणापाशी अनन्यपणे पूर्ण शरण जाऊनच ती होऊ शकते. या भक्तिमार्गाशिवाय अन्य मार्गाने जाणाऱ्या भक्तीला क्वचित अहंकाराचा व अभिमानाचा दोष अंगी येण्याची शक्यता असते. उदाहरण द्यायचे झाले तर कीर्तनकाराला रोज जमणारे नमस्कार करणारे शेकडो श्रोते बघून आपणच जणू भगवंताचे अवतार आहोत असे वाटू लागते. आणि असे ज्याला वाटू लागले त्याची परमार्थ प्रगती या अभिमानामुळे पूर्णपणे संपून जाते. सद्गुरूला शरण जाण्यामागे आपोआपच या स्वचा म्हणजे अभिमानाचा नायनाट होत असतो. या चरणसेवेमध्ये सद्गुरूचे सान्निध्य, त्याने सांगितल्याप्रमाणे वाणीने भगवंताचे नामस्मरण आणि त्याचबरोबर त्याचा गुरुपदेश श्रवण करण्यासाठी आणि तो अंमलात आणण्यासाठी आपले मनही त्याच्या ठायी एकरूप करणे या सगळ्यांचा समावेश आहे. जिला येथे सद्वस्तू म्हणून श्री समर्थ म्हणतात, तिला भक्तिमार्गात ब्रह्मवस्तू, आत्मनिवेदन अर्थात मुक्ती असेही म्हणतात. दृश्य व ऐहिक वस्तूंचे नाशवंतपण जाणून त्यांच्या मोहातून मुक्त होऊन चिरंतन परमात्म्याशी एकरूप होण्याची ही अवस्था होय. ही सद्वस्तू दृश्य नसल्याने दिसत नाही, म्हणून ती अनुभवानेच जाणावी लागते आणि हा अनुभव सद्गुरूच देऊ शकतात. सद्गुरूची भेट होणे, त्याच्या ठायी निष्ठा बसणे व त्याच्या सेवेतून मार्गदर्शन मिळणे हे भाग्यानेच प्राप्त होते. त्यासाठी साधकाने मनापासून सुरुवात केली तर मात्र त्याला गुरु शोधावा न लागता सद्गुरू स्वतःच त्याचा शोध घेऊन येतात असे म्हटले जाते. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांनी हा उल्लेख स्पष्टपणे त्यांच्या प्रवचनात केलेला आहे. मात्र साधकाला जेव्हा अनुभव पूर्णांशाने प्राप्त होतो तेव्हा अनुभव घेणारा साधक, अनुभव येणारे आत्मज्ञान हे एकरूपच होऊन जाते. या ज्ञानानुभवाचा मार्ग नित्यानित्य विवेक आणि हे ज्ञान प्राप्त करून घेण्याचा निर्धार यांच्यामधूनच आणि तोही सद्गुरूच्या कृपेनेच जाणता येतो. वेद, त्यामधील वेदांत, सिद्धावस्था आणि त्यातील अनुभव, संकेताची वचने, आपल्या तर्काने व बुद्धीने जाणता न येणाऱ्या अशा अनेक अवघड गोष्टी गुरुकृपेमुळे व त्याला शरणागत होऊन मिळालेल्या मार्गदर्शनामुळे साधकाला सहजपणे प्राप्त होऊ शकतात. आपण मीपणाने किंवा देहबुद्धीने हा मार्ग जाणू शकत नाही, मग प्रगती साधणे मात्र दूरच. मात्र साधकाला हे ज्ञान जेव्हा होते तेव्हा ज्ञाता, ज्ञेय आणि ज्ञान म्हणजे साधक, भगवंत आणि हे ज्ञान या तिन्ही गोष्टी एकरूपच झाल्यामुळे साधक केवळ साक्षी स्वरूप होऊन जातो. आचार्य रजनीशांनी हे खूप साक्षी भाव हे खूप महत्त्वाचं निरूपण आपल्या अनेक प्रवचनातून केलेलं आहे. त्यांचं सुद्धा लेखन किंवा कॅसेट्स ऐकण्यासारखे आहेत. त्यांच्याबद्दल असणारे अनेक समज गैरसमज हे सोडून ते जे सांगितले ते सुद्धा महत्त्वाचं आहे असं मला स्वतःला वाटतं. विशेषतः त्यांची अष्टावक्र गीतेवरची जी प्रवचन ती फार अप्रतिम आहे असं मला कायम वाटत आलं आहे. अनेक साधनांनी प्रयत्न करून साध्य होऊ शकत नाही असे अवघड व अप्राप्य ज्ञान असले तरी ते सद्गुरूच्या सेवेमुळे प्राप्त झालेल्या त्याच्या मार्गदर्शनाने आपल्याला सहजपणे प्राप्त होऊ शकते. समर्थ म्हणतात, पादसेवनी चौथी भक्ती अतिश्रेष्ठ असून साधकाला ती निश्चितपणे पहिलं तीर म्हणजे मुक्ती मिळवून देऊ शकते.
यानंतर भक्तीचा 5वा मार्ग जो आहे अर्चन भक्तीचा, तिकडे समर्थ वळतायत. समर्थ आपल्याला दशक 4 समास 5वा याचं मार्गदर्शन करतायत. नाना आसने उपकरणे मानस पूजा मूर्ती ध्याने 5वी भक्ती. 5वी भक्ती ते अर्चन. अर्चन म्हणजे देवतार्चन, शास्त्रोक्त पूजा विधान केले पाहिजे. हरिहरांच्या अनंत मूर्ती, भगवत जगदात्म जगदीश मूर्ती, शिवशक्तीच्या बहुधा मूर्ती देवतार्चनी पूजाव्या. ऐशा परमेश्वराच्या मूर्ती पाहो जाता उदंड असती, त्यांचे अर्चन करावे भक्ती 5वी ऐसी. याही वेगळे कुळधर्म, याही वेगळे कुळधर्म, सोडू नये अनुक्रम, उत्तम अथवा मध्यम करीत जावे. भक्तीचा 5वा मार्ग आहे अर्चन भक्तीचा. अर्चना म्हणजे पूजा. परमेश्वराच्या सगुण मूर्तीची विविध उपचारांनी मनापासून केलेली पूजा ही सुद्धा फळदायी असते. परमेश्वर निर्गुण आणि निराकार आहे आणि भक्तिमार्गातून साधकांनी त्या निर्गुणाचीच ओळख करून घ्यायची असते. परंतु तेथे जाण्यासाठी आधी आधार म्हणून भगवंताच्या सगुण रूपाची संकल्पना करून त्याची पूजा आवश्यक ठरते. असं म्हणतात की जसं घराच्या माडीवर जायचं तर जिन्याने जायला लागतं. जिना आपलं साध्य नसतं, ते पण साधन असतं. साध्य जरी पहिल्या मजल्यावर जाणं असलं तरी जिन्याशिवाय तिकडं पोचता येत नाही. अगदी असाच संबंध सगुण व निर्गुण भक्तीचा आहे. किंवा जसं लहान मूल एक एक पाऊल टाकायला लागले की त्याला चालायला शिकणे सुलभ म्हणून आपण पांघरूळ घाला देतो. त्याच्या आधाराने ती मूल हळूहळू चालायला शिकते आणि एकदा नीट चालायला लागले की पांघरूळ घाला सोडून देते. अगदी याचप्रमाणे सगुणाच्या आधाराने निर्गुणाकडे जावे व निर्गुणात स्थिरावल्यावर सगुण आपोआप सुटून जाते. हाच आपल्यासारख्या जनसामान्यांचा मार्ग आहे. दासबोधाच्या 4थ्या दशकाच्या या 5व्या समासात समर्थांनी अर्चन भक्तीचे विवरण जे केलेले आहे, येथेही त्यांनी सगुण पूजा म्हणजे परमेश्वराच्या मूर्तीची शास्त्राच्या व पूजा मंत्रांच्या आधारे विविध उपकरणे व उपचार करून केलेली पूजा आणि मानस पूजा म्हणजे मनामध्ये इष्टदेवते स्मरण करून मनोमन केलेली निर्गुण पूजा अशा दोन्ही प्रकारच्या अर्चन भक्तीचे मार्गदर्शन केलेले आहे. सगुण पूजा करताना ती भगवंताचे रूप असलेल्या अग्नी, साधू, संत, संन्यासी यांची प्रत्यक्ष रीतीने किंवा भगवंताच्या धातूच्या, पाषाणाच्या, मातीच्या मूर्तीची किंवा त्याच्या चित्ररूपी तसबिरीची पूजा करता येते. याचबरोबर शुभचिन्हांकित दगड, शाळीग्राम, स्फटिक, बाण, सूर्यकांत, चंद्रकांत, मणी अशांनाही देवस्वरूप मानून पूजा करता येते. ज्या देवदेवतांच्या मूर्ती सहसा पूजल्या जातात त्यांचे वर्णन करताना गरुड आणि हनुमंतापासून ते गणपती, शारदा आणि संध्येमधील भगवंताची 24 नावांची माहिती देतात. समर्थांनी त्यामध्ये विठ्ठलाचाही समावेश करून आपला पूज्यभाव व्यक्त केला आहे. हरी आणि हर म्हणजे वैष्णवांचा प्रिय विष्णू आणि शैवप्रिय शंकर आणि प्रकृती व पुरुष यांचे एकरूप असलेली शिवशक्ती यांचेही मूर्तीचे पूजन करावे असं समर्थ सांगतात. समर्थ म्हणतात की तसे पाहू गेले तर प्रत्येक भक्ताची वेगवेगळी देवता असल्याने अशी भगवंताची सगुण रूपे आणि त्यानुसार त्यांच्या मूर्ती अगणित आहेत. मात्र तरी सर्वांमध्ये वसणारा परमेश्वर एकच असल्याने कोणत्याही मूर्तीची पूजा केली तरी ती भगवंतालाच पोचते. याशिवाय प्रत्येकाने आपापल्या घराण्यात चाललेले कुळाचार आणि कुळधर्म यांचेही ते श्रेष्ठ आहेत का मध्यम आहेत यांचा विचारही न करता यथाशक्ती पालन करावे. समर्थांनी सर्वत्र अगदी खेडोपाडी संचार केला असल्याने ग्रामीण भागात असलेल्या विविध प्रथांची आणि देवदेवतांचीही त्यांना माहिती होती. म्हणूनच ते म्हणतात की जेथे जाखमाता, मायराणी, जोगिणी यांच्या आणि इतकेच नव्हे तर त्या काळात कनिष्ठ गणात मानल्या जातीतील स्त्रियांच्या पूजेची प्रथा असेल तर तिचेही जातीपातीचा विचार न करता पालन करावे. अर्थात याचे कारण उपास्य मूर्ती अगर माणूस म्हणजे साधू यांना पूज्यपण आपल्या भावनेनेच देत असतं असा त्यांचा जातीभेदापारचा जाणारा विचार आहे. अर्थात अशा कोणत्याही अर्चनामध्ये ती पूजा केवळ उपचार किंवा परंपरा म्हणून करू नये तर त्यामध्ये पूजा करणाऱ्याचा पूर्ण शरणभाव असलाच पाहिजे. कारण भक्तिमार्गामध्ये शरणभावच फळदायी आहे. त्याचंच पुढे वर्णन पुढच्याही समासात समर्थन आहे. 5व्या समासात ऐसी पूजा न घडे बरवी तरी मानस पूजा करावी. नाना पडदे मंडपे चांदोवे, नाना रत्नघोष लोंबती बरवे, नाना देवळे समर्पावे, हस्ती घोडे शक्कटे, काया वाचा आणि मने, चित्ते वित्ते जीवे प्राणे, सद्भावे भगवंत अर्चने, या नाव अर्चन भक्ती. ऐसी पूजा न घडे बरवी, इथनं पुढे आता मानस पूजा सांगतात ना. ऐसी पूजा न घडे बरवी
तरी मानसपूजा करावी. मानसपूजा अगत्य व्हावी परमेश्वरासी. मने भगवंतास पूजावे, कल्पुनी सर्वही समर्पावे. मानसपूजेचे जाणावे लक्षण ऐसे. भक्तांना प्रत्यक्ष सगुण पूजेची माहिती व्हावी यासाठी समर्थ म्हणतात की पंचामृत, गंध, फूल, अक्षदा, सुगंधी द्रव्ये, धूप, दीप, कापूर, निरांजने, अलंकार, खाद्य नैवेद्य अशी ज्या ज्या वस्तू आपणास प्रिय असतील आणि शक्य असतील. यातला शक्य हा शब्द महत्त्वाचा आहे, कारण आपल्या सर्व उपचारामध्ये धार्मिक काही नसलं तर अक्षदा व्हायला तरी सर्व परमेश्वराला चालतात असं आपला शास्त्र सांगतं. जे शक्य असतील त्या उपकरणासहित ही पूजा करावी. वेगवेगळी पवित्र तीर्थक्षेत्रे असतात. त्या त्या क्षेत्राचा जो पूज्य देव असतो त्याची त्या क्षेत्री जाऊन षोडोपचारे पूजा करावी. तसेच आपापल्या शक्तीनुसार त्या त्या तीर्थक्षेत्री येणाऱ्या भक्तांच्या सोयीसाठी हेही महत्त्वाचं आहे. तलाव, विहिरी, धर्मशाळा, ओवऱ्या आदी बांधाव्यात. तसेच मंदिरातील उत्सवासाठी पालख्या, सिंहासने, मेघडंबऱ्या अर्पण कराव्यात. देवळांची डागडुजी करावी. शिखरांचे काम करावे. तसेच छते, मंडप, पडदे, सुशोभितदृष्ट्या झुंबरे अंड्या द्यावी. इतकेच नव्हे तर शक्य असलं तर हत्ती, घोडे, रथसुद्धा दान करावे. या सर्व अर्पण करण्यामागे दिखाव्याचा हेतू नसावा. हे सर्व अर्पण करण्यामागे स्वतःचे नाव व्हावे असा हेतू नसावा, तर ते दान निरपेक्ष भक्तिभावाने असावे. येणाऱ्या यात्रेकरूंना प्रसन्न वाटावे म्हणून पोपट, मोर, कोकिळ, हरणे, सांबरे ही सुद्धा देवस्थानास भेट द्यावी आणि तेथील देवकार्यास उपयोगी पडावेत म्हणून गायी, म्हशी अशी दुभती जनावरे सुद्धा आणि वाहतुकीसाठी म्हणून बैलजोड्याही द्याव्यात. अर्थात हे सर्व केले म्हणजेच अर्चन भक्ती किंवा देवाची खरी पूजा होते असे नाही, कारण प्रत्येकाची अशी देण्याची आर्थिक परिस्थिती कशी असणार. त्यामुळे ज्याला जी जी अगदी अल्पस्वल्प गोष्ट सुद्धा शक्य असेल ती भक्तिभावाने दिली तरी चालते. या अर्पणामागे स्व देण्याचा भाव व्हावा हे सगळ्यात महत्त्वाचे. मोठी देणग्याची भक्ती श्रेष्ठ असते असे आजकाल भल्या भल्या तीर्थक्षेत्रातील संस्थानिक मंडळी म्हणतात. खरे म्हणजे त्यांना संतांच्या गादीवर बसूनही संतांचे मर्मच कळले नाही असे म्हणावे लागते. त्यांच्यासाठी समर्थ सांगतात की काया, वाचा, मन आणि चित्त व वित्त म्हणजे मन आणि धन हे सर्व यथाशक्ती अर्पण करावे. म्हणजेच अर्चन भक्ती आहे, पण या सगळ्यात ही मन अर्पण करणे ही खरी पूजा होय. बाह्य पूजेचे वर्णन केल्यानंतर समर्थ मानस पूजेचेही महत्त्व सांगताना म्हणतात की अशी अनेक प्रकारे सुंदर बाह्य पूजा करता आली तर आनंदच आहे, पण ज्याला ते शक्य नसेल त्याने भगवंताची अनन्य भावाने मानसपूजा केली तरी तीही सफल होते. अशा मानसपूजेमध्ये मनामध्ये भगवंताची सगुण मूर्ती कल्पावी, तिच्या ठाई पूर्ण श्रद्धेने एकरूप व्हावे आणि जी जी गोष्ट किंवा वस्तू अर्पण करावी असे वाटत असेल ती कल्पना करून मनानेच त्याला समर्पण करावे. हे मानसपूजेचे लक्षण आहे असं सांगून समर्थ म्हणतात की बाह्यपूजे इतकी किंबहुना काकणवर जास्तच मानसपूजा फलदायी आहे. मात्र या दोन्ही प्रकारच्या अर्चन भक्तीमध्ये परमेश्वराशिवाय आपले दुसरे कोणीही नाही इतक्या एकरूपतेने अनन्य होऊन ती करणे आवश्यक आहे. आणि अशी पूर्ण श्रद्धेने केलेली अर्चन भक्ती निश्चितच साधकाला लाभदायी ठरते. आता आपण हा सगुण भक्ती आणि मानसपूजा याचा आढावा घेतलाय. पुढच्या दशकामध्ये आपण नमस्कार हा नवविधा भक्तीचा जो मार्ग आहे त्याचा माहिती घेणार आहे. तत्पूर्वी आज आपण समर्थ चरित्र जे आपण बघतोय त्याचा थोडा पुढचा भाग पाहूया असं माझ्या मनात आहे. ह्या अळतेकरांचं जे चरित्र आहे ना ते खरोखरी अप्रतिम ते लिहिलं. म्हणजे कुठल्याही बाबतीमध्ये चमत्कार विमत्काराकडे दुर्लक्ष करून आणि ज्याचा आधार आहे त्याचा आधार देऊन आधार नाही ते ह्याला आधार मिळत नाही असं सांगून दिलं आहे. कारण मुळामध्ये काय असतं की त्या काळातल्या कोणाचंही चरित्र घ्यायचं तर त्याला ठोस पुरावा असा नसतो, कारण त्या काळामध्ये काही दस्तावेज करून ठेवणं काही डॉक्युमेंटेशन करणं हे ज्याला आपण म्हणतो ते नसतं. त्यामुळे वेगवेगळ्या लोकांनी तेव्हा बखरी लिहिली आहेत, काही टिपणं लिहिली आहे, त्याच्या आधारे किंवा त्यांच्या समर्थांच्या शिष्यमंडळींनी नंतर काही रचना करून ठेवलेल्या आहेत. गिरधर स्वामींच्या वेगळ्या संत शिष्यांनी केल्या, त्याच्या आधारे आपल्याला धांडोळा घ्यावा लागतो. पण आळतेकरांचं खरोखरी मला आदरभाव खूप वाटतो की 1933 साली लिहिलेलं हे पुस्तक आहे. नाही प्रकाशित झालं जे 32च्या आसपास केव्हा ते लिहिलं असेल 1932. आणखीन 12 वर्षे त्याला 100 वर्ष होतील. या चरित्रामध्ये ते एक आठवण दिलेली आहे. एक आपल्याकडे नेहमी समर्थांच्या चरित्रामध्ये कुलकर्ण्यांची पत्नी
कुलकर्ण्यांचा पत्नी जो कुलकर्णी होते वारलेले गिरीधर पंत म्हणून त्यांना उठवलं समर्थांनी त्यांचं प्रेत असं आख्यायिकेत त्याचं वर्णन त्यांनी यात खूप व्यवस्थित केलं आहे. त्याने असं म्हणलं की समर्थ हे आख्यायिका आपल्याकडे आहे, असंच झालं असेल सांगता येत नाही, पण काहीतरी झालं तर आणखी त्यांची पत्नी गिरीधर पंतांची पत्नी अन्नपूर्णाबाई या सती जायला निघाल्या त्यांच्याबरोबर. आणि ते समर्थ गोदा टाकीला तप करत होते. त्यांचं दर्शन घेतलं सती जाण्यापूर्वी. समर्थाने त्या अन्नपूर्णाबाईंना आशीर्वाद दिला, अष्टपुत्रा सौभाग्यवती भव. तर त्या बाईंनी म्हटलं की या जन्मी का पुढच्या जन्मी, कारण त्यांना पुत्र झालेला नव्हता आणि पतीचं निधन होऊन त्या सहगमनाची तयारी करत होत्या. मुद्दाम ते वाचतो तो भागच त्यातला. या जन्मी की पुढच्या जन्मी असे म्हणतात समर्थांनी अन्नपूर्णाबाईंकडे पाहिले. जवळील अपदेष्टांनी बाईंचा पती मृत झाला आहे आणि त्या सती जाण्यास निघाल्यास सांगितले. समर्थांनी प्रेत जवळ आणण्यास सांगितले व श्री रामचंद्राचे स्मरण करून प्रेतावर गंगोदक शिंपडले. लागलीच प्रेत रामराम म्हणत उठले. समर्थ मुखातून निघालेले सहजगार खरे व्हावेचे म्हणून श्रीराम स्मरणपूर्वक गंगोदक शिंपडल्यावर गिरधर पंत जिवंतून उठले. लौकिका नाम ही साधू नारमय वाग नुवर्तते ऋषीणाम पुनराद्याना वाचमर्थों नुतावती. ही उत्तर रामचरित्रातील महाकवी भवभुक्तीची युक्ती खरी ठरली. प्रेत उठल्यावर समर्थ अन्नपूर्णाबाईस म्हणाले, बाई तुम्हाला अष्टपुत्र सौभाग्य देऊ असा प्रथम आशीर्वाद दिला होता, आता श्रीराम कृपेने आणखी 2 पुत्र अधिक होतील. ही अद्भुत गोष्ट शके 1545 रुधिरोद्गारी नाम संवत्सरी वैशाख शुद्ध दशमी या दिवशी झाली. हे अर्थात समर्थांच्या शिष्यांनी जे लिहिले त्यातनं ठेवले, पण पुढचं महत्त्वाचं आहे, कारण त्याला आधार आहे समर्थांचा शिष्य उद्धव, तो या अन्नपूर्णाबाईंचा पहिला मुलगा. आळतेकर लिहितात, समर्थांच्या आशीर्वादाप्रमाणे अन्नपूर्णाबाईस 10 पुत्र झाले व गिरधर पंतांचे आडनाव दशपुत्र असे पडले. त्यांच्या वंशजास ते आडनाव अद्याप सुरू आहे. नाशिक भागामध्ये दशपुत्र असं आडनाव असणार आधी. अन्नपूर्णाबाईंना पहिला मुलगा झाला, त्याचे नाव उद्धव ठेवले. त्यांनी तो मुलगा समर्थ कृपेने व समर्थ प्रसादाने झाला म्हणून तो समर्थास अर्पण केला. समर्थांचे पुढे हजारो शिष्य झाले, परंतु समर्थांच्या मांडीवर खेळण्याचे भाग्य उद्धवाशिवाय इतर कोणाही शिष्याच्या वाट्यास आले नाही. शिष्यावर कल्याण स्वामी, जे समर्थांचे सगळ्यात ज्येष्ठ शिष्य जातात, कल्याण स्वामी यांच्याही वाट्यास हे भाग्याला आले होते. उद्धव बोलू लागल्यावर त्याला प्रपंच होतील का परमार्थी होसी असे कौतुकाने समर्थ विचारित असत, असेही त्यांनी नमूद केले. अर्थात भाग्यशाली उद्धव परमार्थी झाला आणि समर्थांची थट्टा व टवाळी करणारे लोकसुद्धा त्यांची स्तुती करू लागले आणि त्यांच्याबद्दल पूज्यबुद्धी दाखवू लागले. समर्थांचा त्यामुळे पंचवटीत त्यानंतर सुद्धा समर्थ 8 वर्षे राहिले. समर्थांचा 13 कोटीचे शके 1554 साली संपला आणि असं म्हणतात की रामचंद्राने त्यांना दर्शन दिलं. आणि समर्थ त्यानंतर आता देशाटनाला निघाले तेव्हा उद्धव त्यांच्या मागे लागला की मी तुमच्याबरोबर येतो. तेव्हा समर्थ म्हणाले, तुझे वय लहान आहे, तुला प्रवासातील कष्ट सोसवणार नाहीत, मी परत येईपर्यंत येतेच राहा. आणि उद्धव गडबडा लोळू लागला तेव्हा त्याही समजूत समर्थाने घेतली आणि त्याला अनुग्रह दिला. आणि तिथे गाईच्या शेणाने एक मारुतीची मूर्ती तयार केली व तिची यथाशास्त्र प्राणप्रतिष्ठा करून दिली. हा समर्थकृत पहिला मारुती होय. तीर्थयात्रेतून परत येईपर्यंत मारुतीची पूजा करण्यास समर्थांनी उद्धवास सांगितले. हा मारुती अजूनही सुद्धा उपलब्ध आहे. असेही म्हणतात की समर्थांचे आणि छत्रपती शिवरायांचे वडील शहाजीराजे ज्यांची तिथे गाठ पडली ती, त्याचा उल्लेख आळतेकरांनी केलेला आहे. हल्ली नवीन उपलब्ध झालेल्या ऐतिहासिक कागदपत्रावरून समर्थ तीर्थयास निघण्यापूर्वी 1 वर्ष म्हणजे शके 1553 साली छत्रपती शिवाजी महाराज यांचे वडील शहाजीराजे भोसले यांची छावणी नाशिक येथे होती असे सिद्ध झाले आहे. व उद्धव जन्मानंतर समर्थांची ख्याती त्या भागात फार झाली तेव्हा शहाजीराजे यांचा मुक्काम नाशिक छावणीत असतेवेळी ते समर्थांच्या दर्शनास गेले असावेत आणि शिवरायांची जन्मकथा त्यांना जन्माची बातमी दिली असावी
असे अनुमान करण्यास बळकट जागा आहे. त्यांचे आनंददास म्हणून समर्थ जे शिष्य आहेत ते म्हणतात की समर्थ तीर्थयात्रेतून परत आल्यावर शहाजीराजे आणि शिवाजीराजे यांच्या ताब्यात मसूर प्रांती प्रथम राहण्यास गेले व त्या प्रांताच्या आसपास 11 मारुती स्थापन केले. यावरून वरील अनुमान खरे असावे असे वाटते. आरतेकर वकील होते, त्यामुळे पुराव्याशिवाय ते बोलत नाहीत. आणि जिथं पूर्ण पुरावा नाही तिथं असं खरे अनुमान खरे वाटते असं म्हणतात. आज आपण इथेच थांबूया. उद्या पुढचा भाग नवीन समाजापासून सुरुवात करू.